हॅलो. साहेब जय महाराष्ट्र. हो हो, जय महाराष्ट्र. सर आंधळकर बोलतो. हो हो. जी नाही, ते ह्यासाठीच फोन केलता. ते इंद्रेश्वरचं आपलं थोडं पेमेंट राहिले द्यायचं बरं का. बर सर. आहे तर ते आहे, थोडी आर्थिक अडचण आहे, तुम्हाला माहिती आहे आता. जी तर काढतोय मार्ग आपण. तर ते तुमचं काहीतरी, ते लोक तुमचं नाव सांगतात, ते आंदोलन करणार वगैरे वगैरे काय. हो नाही मी फेसबुकला टाकलं होतं ते. बरं, चालतंय, हा ठीक आहे. कारण ते काय लोक लई येत, काय होतंय लोक येतात आणि मग तिथं आपलं ते अन्नछत्राला किंवा सेना ऑफिसला आपल्या कालवा करत असतात. आणि मग आता त्यांचं जे देय आहे ते म्हणजे बाकी नाही काय म्हणणं, ते त्यांचं राहिला असणार, अडचणी असणार. 100% उद्योगपतींना तो काय प्रश्न आहे, आणि आपल्याला मी चांगलं ओळखतो तो प्रश्न नाही. पण ते थोडस लोकांचा रोष थोडस असते. नाही, होणारच की. आता असं जी आहे, जी बरं आतापर्यंत कधी 15 वर्षात काही ठेवलं नाही आपण नाही, कोणाच्या कधीच नाही, डोक्यावर. ऐकलेलंच नाही. एकदाच मी कधीच नाही. आंदोलन केलं तर नाही का, मोफत वीज हो द्या गावाला, हो अमकं हो तमकं, हो. ते तो प्रश्न हा, नाही. जी तरी काम करा, एक 4-8 जी दिवस, 8-10 दिवसामध्ये आमचा चाललाय प्रयत्न, होईल ते. बर हा, बर, बरं का. टाकतो तशी पोस्ट सांगा टाकतो. तुम्ही त्यांना की चर्चा पोस्ट झाली हो आणि ते एक 10 दिवसामध्ये करतील म्हणा, असं सांगा. सर. हो. सर चालते ना, समजून हरकत नाही. सांगा भेटून जरा. बोलू, कशाला बाकीच येतो. एकदा बसून हो बोलू आपण. एकदा बसू या ना. तुम्ही, एवढं इंदापूरला सर या. फक्त प्लीज, थोडं कसं हो. हा. येतात लोक, येतात म्हणून बोलावं लागतंय थोडस. नाही नाही, असू दे की. जी जी आम्हाला भेटते की, आम्ही त्यांना तेच वादच नाही. सांगितलं. हो हो. ओके ओके. हा, प्लीज करावं मग. 8 ते 10 नाही, 15 दिवसात तरी व्हावं. हा, बाकी एक 15 दिवसाच्या आत आपण करू. येस सर, येस. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.